हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या रामगिरी महाराजाला अटक करून कडक कारवाई करण्यात यावी यासाठी येत्या 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून मुंबई मंत्रालयावर तिरंगा कार रॅली निघणार आहे। या रॅलीत सामील होण्यासाठी यवतमाळ येथून रविवारी मोठ्या संख्येने सकल मुस्लिम समाजाचे नागरिक व युवक अनेक कार घेऊन मोठ्या संख्येने MIM शहराध्यक्ष चांद मोहम्मद यांच्यासह औरंगाबाद ते मुंबईकडे कूच केले। 23 ते 24 सप्टेंबर दरम्यान भव्य तिरंगा रॅली सकल मुस्लिम समुदायाचे नेतृत्व करणारे शेकडो मुफ्ती, हाफिज तसेच MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात निघणार आहे। औरंगाबादहून मुंबईकडे ही तिरंगा रॅली कूच करेल। या तिरंगा कार रॅलीत संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचे नागरिक, युवक मोठ्या संख्येने सामील होणार आहेत। मुस्लिमांचे आदर्श हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात गरळ ओकून रामगिरी महाराज यांनी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। या रामगिरी महाराजाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची पाठराखण करत आहेत। सोबतच मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाजप आमदार नितेश राणेंनी धमकी दिली। या दोन्ही विरोधात गुन्हे दाखल झाल्यावर अटक करीत कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही। महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे महाराष्ट्र हा कुणाच्याही दादागिरीवर नव्हे, संविधानाने चालेल असा इशारा शासनाला देण्यासाठी मुस्लिम समाजाची ही कार तिरंगा रॅली 24 तारखेला औरंगाबाद येथून मुंबई मंत्रालयाकडे कूच करेल। रविवारी यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने MIM कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मुस्लिम बांधव मुंबईसाठी रवाना होत आहेत, अशी माहिती रविवारी यवतमाळ येथे शहर अध्यक्ष चांद मोहम्मद यांनी दिली। आज जो हमारा तिरंगा रैली के लिए औरंगाबाद की तरफ निकल रहा है जो मोर्चा, कल सुबह 7 बजे इम्तियाज जलील साहब हमारे माजी खासदार उनके क़यादत में कल सुबह 7 बजे औरंगाबाद से हम मुंबई के लिए रवाना होंगे। और जो रामगिरी महाराज है उसको अरेस्ट करने और नितेश राणे इनको अरेस्ट करने के लिए, ये दोनों को अरेस्ट करने के लिए ये मोर्चा निकाला जा रहा है जो कल सुबह 7 बजे से औरंगाबाद से निकलेगा। और आज हम यवतमाल शहर की जानिब से आज हम अभी निकल रहे हैं यवतमाल शहर से। कल हमारा रात को आज प्रोग्राम है औरंगाबाद में, कल इंशाअल्लाह हम सुबह वहाँ से इम्तियाज जलील के साथ हम मुंबई के लिए